नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वानंदी करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महा टी पेपर 1 आणि पेपर 2 साठी महत्त्वाचा घटक असणारा तो म्हणजे आहे पहा मराठी व्याकरण. तर यावरती आपण 20 प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला मागील परीक्षेत विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत. 20ची 20 ही प्रश्न आपल्याला पूर्ण स्पष्टीकरणासह या ठिकाणी आपण घेण्यात येत आहोत. आणि मित्रांनो, आपल्याला जर या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पहा डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. त्याला जाऊन जॉईन करा, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पीडीएफ फ्रीमध्ये मिळून जाईल. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या स्वानंदी करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न आहे, पूर्ण पराभव करणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार नाही. पहा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पूर्ण पराभव करणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता नाही. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर पायाखालची जमीन सरकणे हा जो आहे हा वाक्प्रचारामध्ये येत नाही. यामध्ये उताना पडणा वाक्प्रचार आहे, धूळ चारणे वाक्प्रचार आहे, चारी मुंड्या चित करणे हा देखील पूर्ण पराभव करणे या अर्थाचा वाक्प्रचार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, मुख्य अध्यापक या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे. पहा, मुख्याध्यापक या शब्दाचा संधी विग्रह काय आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. तर मुख्य अधिक अध्यापक म्हणजेच पहा मुख्याध्यापक हा जो आहे हा त्याचा संधी विग्रह असणार आहे. आणि मित्रांनो, असेच जर आपल्याला 100 पेक्षा जास्त संधी विग्रह जर पाहिजे असतील तर त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे. पहा, विरुद्धार्थी शब्दाची बरोबर असणारी जोडी. यामध्ये सरळ सरळ आपल्याला जोडी कळून जाईल. पहा, पर्याय क्रमांक 1. तर बुडणे आणि तरंगणे ही जी आहे ही विरुद्धार्थी शब्दाची बरोबर असणारी जोडी आहे. यामध्ये अल्प मित ही बरोबर जोडी नाही, युक्ती करामत ही देखील बरोबर नाही आणि धनमाल ही देखील बरोबर नाही. या खालच्या तिन्ही ज्या जोड्या आहेत ह्या समानार्थी शब्दाच्या आहेत आणि बुडणे तरंगणे ही जी आहे ही विरुद्धार्थाची जोडी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजेच पहा त्यामध्ये पॅटर्न TCS असो किंवा IBPS असो, यामध्ये विचारले जाणारे जेवढे काही महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत यावर आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. त्यामध्ये 300 पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द देखील आपण घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, अपेक्षाभंग या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल. अपेक्षाभंग या शब्दाचा समानार्थाचा शब्द. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर हिरमोड हा जो आहे हा अपेक्षाभंग शब्दाचा समानार्थाचा शब्द असेल. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो, वाक्य परत एक वेळा ऐका. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर द्विकर्मक क्रियापद या ठिकाणी आलेलं आहे. यामध्ये आपण काही महत्त्वाच्या नोट्स देखील पाहणार आहोत. नोट्समध्ये काय काय आहे पहा. मुख्य क्रियापद, द्विकर्मक क्रियापद. तर मुख्य क्रियापद म्हणजे काय, तर सकर्मक क्रियापद व अकर्मक क्रियापद हे जे आहे तर मुख्य क्रियापदाचे 2 प्रकार आहेत. त्यानंतर त्याचं द्विकर्मक क्रियापद लक्षात ठेवा. 2 कर्म किंवा कर्त्याकडून एकाच वेळी 2 घटकांवर क्रिया घडत असेल तर अशा क्रियापदाला द्विकर्मक क्रियापद असं म्हटलं जातं. हे जे दिलेलं वाक्य आहे यामध्ये विद्यार्थ्यांना व व्याकरण हे 2 कर्म आलेले आहेत. त्यातील विद्यार्थी हे अप्रत्यक्ष आहे तर व्याकरण हे प्रत्यक्ष कर्म आलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ आपल्याला खालीलपैकी कोणता आहे ते ओळखायचं आहे. मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक सी. तर अपूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य आहे. यामध्ये अपूर्ण वर्तमान काळ नेमकं काय आहे हे आपण पाहणार आहोत. पहा, दिलेल्या वाक्यामध्ये लिहित आहे म्हणजेच लिहिण्याची जी क्रिया आहे ही वर्तमान काळामध्ये म्हणजे प्रेझेंट काळामध्ये सुरू आहे किंवा ती अपूर्ण असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून तो जो काळ आहे तो वर्तमान काळ आहे. म्हणजे काय आहे या ठिकाणी पहा, लिहित आहे म्हणजे ही जी क्रिया आहे अजून संपलेली नाही, म्हणजेच हा अपूर्ण वर्तमान काळ आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता शब्द रावा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. पहा, रावा या शब्दाला समान अर्थाचा नसलेला शब्द आपल्याला विचारलेला आहे.
तर रावाला समानार्थी शब्द कोणता नाही? पर्याय क्रमांक 4 तर पल्लव हा समानार्थी शब्द येत नाही. यामध्ये रावा म्हणजे पहा शुक, राघू आणि पोपट हे जे आहेत हे रावाला समानार्थाचे शब्द आहेत. आणि पल्लव म्हणजे काय तर पान किंवा पत्र किंवा त्याला आपण पर्ण म्हणतो, हे पानाचे समानार्थी शब्द आहेत. आणि रावासाठी राघू, शुक, पोपट हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आईने आपल्याला बाळाला निजवले या वाक्यातील क्रियापद खालीलपैकी कोणतं आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला टीईटी मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. आईने आपल्या बाळास निजवले या वाक्यातील क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. तर या वाक्यामध्ये निजवले हे जे आहे पर्याय क्रमांक 1, तर या ठिकाणी हे क्रियापद म्हणून आलेलं आहे. यामध्ये पहा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात आणि या ठिकाणी निजवले हे जे आहे या शब्दाने वाक्याची जी अर्थ आहे तो पूर्ण झालेला आहे आणि हा शेवटचा शब्द आहे. दिलेल्या वाक्यामध्ये निजवले या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणजेच क्रियापद वाक्यातील मुख्य पद असते, म्हणून त्याला मुख्य पद देखील म्हटलं जातं. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हरिहर, स्त्री पुरुष, कृष्ण अर्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहेत? यामध्ये आपल्याला समास हा घटकावरती मित्रांनो 8 ते 10 प्रश्न हे कंटिन्यू विचारले जातात. त्यातीलच हा एक प्रश्न आहे पहा, हरिहर, स्त्री पुरुष, कृष्ण अर्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 तर द्वंद्व समासाचे उदाहरण आहेत. यामध्ये पहा, द्वंद्व समास म्हणजे काय? तर ज्या समासातील दोन्हीही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. पहा, हरिहर यामध्ये 2 पद आहेत, हरी आणि हर दोन्हीही महत्त्वाचे आहेत. स्त्री पुरुष महत्त्वाचे आहेत आणि कृष्ण अर्जुन हे देखील महत्त्वाचे आहेत. म्हणजेच हा समास द्वंद्व समास असणार आहे. द्वंद्व समासाची आपल्याला मित्रांनो व्याख्या तोंडपाठ करून ठेवा, कारण यावरती आपल्याला 1 ते 2 प्रश्न हे इझिली विचारले जातात. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील वाक्यातील कर्म शोधायचे आहे. या वाक्यामध्ये पहा, त्याला अंधारात रस्त्यांची नावे नीट दिसत नव्हती. यामधील आपल्याला कर्म शोधायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक बी तर नावे हा जो शब्द आहे पहा, नावे हा कर्म म्हणून घेतलेला आहे. वाक्यातील कर्म कोणता आहे? नावे. तर क्रियापदाने दाखवलेली जी क्रिया आहे आणि ती क्रिया ज्याच्यावर घडते ते त्या वाक्यातील कर्म असतं. म्हणजे काय दिसत नाही तर लक्षात ठेवा, तर नावं दिसत नव्हती म्हणजे नावावर घडलेली जी क्रिया आहे ती या वाक्यातील कर्म आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील अनेक वचनी शब्दांपैकी चुकीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. यामध्ये काही अनेक वचनी शब्द दिलेले आहेत, तर त्यापैकी चुकीचा पर्याय कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 तर घड्याळ हा जो शब्द आहे हा चुकीचा असणारा शब्द आहे. मित्रांनो, घड्याळ हे जे आहे हे एकवचन शब्द असून त्याचे अनेक वचन शब्द घड्याळे असा होतो. अ आकारांत नपुसकलिंगी नामाचे एक वचन अ आकारांत होत असतं. पहा, अ आकारांत नपुसकलिंगी नामाचं एक वचन जे आहे हे अ आकारांत होत असतं. याचे काही नियम आहेत, तर काही नियम नेहमीच अनेक वचनातच आढळतात आपल्याला. उदाहरण घ्यायचं झालं तर क्लेश, रोमांच, डोहाळे, शहारे, चिपळ्या हे जे शब्द आहेत हे आपल्याला नेहमी अनेक वचनामध्येच आढळतात. यापैकी घड्याळ हे जे आहे हे चुकीचा पर्याय आहे, म्हणजेच हा अनेक वचन येत नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, समासाच्या कोणत्या प्रकारात पहिले पद महत्वाचे असून त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो? या ठिकाणी हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. तर समासाचा असा कोणता प्रकार आहे की त्यामधील पहिलं पद जे आहे ते महत्वाचं असतं आणि त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो? तर ते पद किंवा काय म्हटलं जातं, तो समास कोणता असतो? तर अव्ययीभाव समास असतो. पहा, अव्ययीभाव समासाची व्याख्या या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. तर अव्ययीभाव समास म्हणजे काय? तर ज्या समासात पहिले पद महत्वाचे असते आणि त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो त्याला अव्ययीभाव समास म्हणतात. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. त्याने आता घरी जावे हे वाक्य आहे आणि यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी तर भावे प्रयोगाचं हे उदाहरण आहे. यामध्ये पहा, जर एखाद्या वाक्यामध्ये शक्यता दर्शक जसे की जावे, करावे, असावे इत्यादी शब्द जर असतील तर तो भावे प्रयोगाचं वाक्य असतं. या ठिकाणी जावे म्हणजे काय, तर हे जे आहे हे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, जगप्रसिद्ध नाटक आहे पहा हे नटसम्राट. तर यावरती एक चित्रपट देखील आलेला आहे आणि हे नटसम्राट जे नाटक आहे याचे लेखक आपल्याला विचारलेले आहेत.
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक सी, तर वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेलं नाटक आहे पहा नटसम्राट. यामध्ये पहा राम गणेश गडकरी यांचा वेड्यांचा बाजार, एकच प्याला आणि प्रेम संन्यास हे जे आहे हे महत्वाचे नाटकं आहेत. पु ल देशपांडे यांचं सुंदर मी होणार, अंमलदार, भाग्यवान आणि यानंतर पहा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं काय आहे संगीत सौभद्र, रामराज्यवियोग आणि शाकर दिग्जय. यानंतर पहा वा शिरवाडकर यांचे अजून काही प्रसिद्ध आहेत पहा विशाखा, किनारा, थांब सहेली आणि नटसम्राट. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे गोत्यात आणणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल. पहा गोत्यात आणणे, आपण म्हणतो ना तू मला गोत्यात आणलं. गोत्यात आणणे म्हणजे काय, तर पर्याय क्रमांक बी अडचणीत टाकणे. पहा गोत्यात आणणे अडचणीत टाकणे. अंतर राखणे म्हणजेच काय, तर सोडून देणे. तृप्त असणे म्हणजेच काय, तर संतुष्ट करणे. या ठिकाणी अंतर राखणे याचा अर्थ असाही होतो की त्यापासून दूर राहणे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या साहित्यकाराला अलीकडेच सरस्वती सन्मान हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पहा सरस्वती सन्मान पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर शरण कुमार लिंबाळे यांना सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे. यामध्ये याची जी सुरुवात आहे ही 1991 या वर्षी बिर्ला समूहाकडून झालेली आहे आणि 2022चा पुरस्कार हा रामदर्शन मिश्रा यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवायचे सरस्वती सन्मानाची सुरुवात कधी आहे 1991. कोणाकडून दिला जातो, तर बिर्ला ग्रुपकडून दिला जातो. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील व ते मुलांचे नाटक बसवतील हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे. पहा वाक्य काय आहे, एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील व ते मुलांचे नाटक बसवतील हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. तर मित्रांनो हे वाक्य आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर संयुक्त वाक्य आहे. पहा संयुक्त वाक्य काय असतं लक्षात ठेवा, जेव्हा 2 किंवा अधिक वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने म्हणजेच आणि, व, शिवाय, की इत्यादी अव्ययांनी जोडलेले असतात तेव्हा ते संयुक्त वाक्य असतं. आणि या वाक्यामध्ये पहा काय जोडलेलं आहे, तर व हे जे आहे व इथे व हे जे अव्यय आहे हे वापरलेलं आहे म्हणजेच हे संयुक्त वाक्य आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांची पहिली तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्यास निघेल या वाक्याचा काळ कोणता आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर हा भविष्य काळ आहे किंवा हे जे वाक्य आहे हे भविष्य काळाचं वाक्य आहे. यामध्ये या वाक्यामध्ये काय आहे निघेल. लक्षात ठेवा निघेल हे जे क्रियापद आहे हे तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्याची क्रिया पुढील काही दिवसामध्ये म्हणजेच भविष्यात होणार आहे किंवा घडणार आहे असल्याचं आपल्याला दाखवून देतं. म्हणजेच हा जो काळ आहे या वाक्याचा हा भविष्य काळ आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा गांगरणे या शब्दातून कोणता आशय सूचित होतो. पहा गांगरणे या शब्दातून कोणता आशय सूचित होतो. तर गांगरणे म्हणजे काय, तर गोंधळून जाणे किंवा सुचेनासे होणे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे जागतिक नृत्य दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. मित्रांनो हा दिनविशेष वरती प्रश्न आहे पहा आणि असेच आपल्याला जागतिक दिनविशेष आणि सोबतच पहा राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील तर या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. जागतिक नृत्य दिवस हा जो आहे हा पर्याय क्रमांक 4, तर 29 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. जागतिक नृत्य दिवस पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे 20 मराठी व्याकरणाचे प्रश्न. हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आलेले होते. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या स्वानंदी करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला नक्की मिळणार आहेत. मित्रांनो PDF डाउनलोड करण्यासाठी त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा आणि आपण PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.